नमस्कार, मी पूर्वी भावे. दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. पुणे महापालिका कर्मचाऱ्यांचं कामकाज आता पुन्हा एकदा सुरू झालंय. पुणेकरांची गैरसोय होऊ नये यासाठी काळी फीत लावून त्यांनी काम सुरू केलंय. मनसे विरोधामध्ये पालिका कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलेलं होतं. कामबंद आंदोलन आज त्यांनी सुरू केलेलं होतं. पुणे महापालिका उपायुक्त माधव जगताप यांनी माहिती दिलेली आहे की हे कामबंद आंदोलन आता थांबवून काळ्या फिती लावून पुणेकरांची गैरसोय होऊ नये म्हणून पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांनी कामकाज सुरू केलंय. आपले प्रतिनिधी मिकी घई यांच्याकडे आपण या संदर्भामध्ये अधिक अपडेट घेऊया. मिकी, आपण पाहिलं होतं की आधी सुद्धा त्यांनी अत्यंत शांततामय पद्धतीने हे आंदोलन केलेलं होतं, परंतु आता सुद्धा कुठेतरी नागरिकांच्या प्रती संवेदनशीलता कर्मचाऱ्यांनी दाखवली असं दिसतंय. पूर्वी अगदी काल ज्या पद्धतीने मनसेच्या कार्यकर्त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या कार्यालयाच्या बाहेर ज्या पद्धतीने ठिय्या आंदोलन केलं, त्यानंतर रात्री उशिरापर्यंत हा सगळा गोंधळ महानगरपालिकेमध्ये पाहायला मिळाला आणि या सगळ्या घटनेचा निषेध आज महानगरपालिकेच्या प्रत्येक कर्मचारी अधिकाऱ्यांनी या ठिकाणी केलेला आहे. निषेध व्यक्त करताना त्यांनी अशा पद्धतीने काळ्या फिती आणि त्याचबरोबर आज काम बंद आंदोलनाची हाक दिलेली होती. मात्र आता त्यांनी भूमिका घेतलेली आहे, आम्ही काम बंद करणार नाही, कारण जे पुणेकर लांबून येतात, जे सर्वसामान्य लोक लांबून येतात महानगरपालिकेमध्ये त्यांच्या कामानिमित्ताने, त्यांची कुठेही गैरसोय होऊ नये ही आमची जबाबदारी आहे. त्याची जाण ठेवत त्यांनी काम बंद आंदोलनाची जी भूमिका होती ती मागे घेतलेली आहे. माझ्यासोबत काही कर्मचारी आणि आहेत. तुम्ही माघार घेतलेलं आहे, काम बंद होणार नाही, फक्त काळ्या फिती लावून काम करणार. सर, आम्ही कालच्या घटनेचा तर निषेध केलेलाच आहे सकाळी, परंतु कुठलीही गैरसोय होऊ नये पुणेकरांची म्हणून आम्ही या ठिकाणी काळ्या फिती लावून कामकाज सुरळीत चालू केलेलं आहे. सगळेजण कामावर हो, आम्ही परत कामावर जाणार, कारण आमचं घोषवाक्यच आहे वरम जनम हितम ध्येयम. त्यामुळे आम्ही परत कामावर जाणार आणि पुणेकरांसाठी पुन्हा काम करणार. अशी घटना होऊ नये यासाठी काळजी. तर अशा पद्धतीने कर्मचाऱ्यांनी पुणेच्या नागरिकांची सोय बघितलेली आहे.